नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी शहर मनपा निवडणुकीच्या शुक्रवारी मतमोजणीला सुरुवात झाली. दुपारी 3 वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालानुसार प्रभाग क्रमांक 7 मधून अपक्ष उमेदवार म्हणून ब प्रभागातून रजिया बेगम मोहम्मद युनूस ह्या अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले आहेत. अपक्ष उमेदवार यांनी या प्रभागामध्ये अनेक कामे केल्याने त्यांना जनतेने हा कौल दिला आहे. परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत. नमस्कार, परभणी न्यूज मध्ये स्वागत करतो. वार्ड क्रमांक 7 मधून प्रभाग क्रमांक 7 मधून शिलाई मशीन हे अपक्ष उमेदवार म्हणून ब प्रभागातून निवडून आलेले आहेत. प्रचंड असा विजय त्यांचा झालेला आहे. अटीतटीच्या लढतीमध्ये त्यांच्या समोर आव्हाने होती, परंतु अपक्ष उमेदवाराने बाजी मारून या शहराचा विकास करण्यासाठी नागरिकांनी त्यांना मतदान केले. प्रभाग क्रमांक 7 मधून ब मधून रजिया बेगम मोहम्मद युनूस हे अपक्ष उमेदवार म्हणून या महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 7 मधून निवडून आलेले आहेत. हा विजय जनतेचा विजय आहे. हा विजय आमचा विजय नाही. मतदानी लोकांनी आमचे बंधू मरहूम युनूस काउन्सिलर हे यांच्यावर जी चाहणारी जी पब्लिक होती, जे चाहणारे जे लोक होते, ते आज या मतदान रूपी दिसून आलेले आहेत. आणि सर्व जनतेचा मी आभार मानतो की आम्हाला तुम्ही निवडून दिलात आणि ज्या जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत ते येणाऱ्या 5 वर्षांमध्ये आम्ही पूर्ण करू ही ग्वाही देतो. 1300 मतांनी आपण निवडून प्रभाग क्रमांक 7 मधून परभणी महानगरपालिका प्रभाग क्रमांक 7 मधून गट ब मधून अपक्ष उमेदवार रजिया बेगम मोहम्मद युनूस शिलाई मशीन या चिन्ह घेऊन हे या निवडणुकीमध्ये निवडून आलेले आहेत. जे मोहम्मद युनूस सरवर यांच्यावर जी चाहणारी पब्लिक होती, जी चाहणारे लोक होते, हे मतदान रूपी आज आम्हाला दिसून आलेत आणि जनतेने आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि नक्की जनतेच्या अपेक्षा देखील आम्ही पूर्ण करू. हा विजय आमचा नाही, तर हा विजय पूर्ण ह्या जनतेचा विजय आहे. कारण की या आम्ही निवडणूक लढवत होतो, पण पूर्ण जी निवडणूक होती ही जनतेने आपल्या डोक्यावर घेऊन लढली होती. आपल्या समोर दिग्गज उमेदवार होते. समोर काय सांगा? आमच्या समोर काँग्रेसचं पॅनल उभा होतं. काँग्रेसचे जे रनिंग 4 जे उमेदवार होते ते उमेदवार होते उभा टाकलेले, परंतु आम्ही गड ब मधून अपक्ष आम्ही फॉर्म भरला होता आणि आमची शिलाई मशीन जे माजी नगरसेवक होते त्यांना 3 वर्ष जास्त मिळाले, 8 वर्ष मिळाले, तरी पण त्या लोकांनी कधी काम केलं नाही जनतेमध्ये उतरून. म्हणून हा जनतेचा तीव्र रोष होता आणि हा जो रोष होता ते पब्लिकने आम्हाला जिंकून आज दाखवलंय की तुम्ही काम करू शकता आणि तुम्ही काम करू शकता हे जनतेने दाखवलंय. आणि जनतेचे मी आभार मानतो. जनतेचा मी शुक्रिया करतो. आणि हे जे अल्लाह आहे, आज अल्लाहने आणि आम्हाला जनतेनं आज आम्हाला निवडून दिलेलं आहे. युनूसभाईच्या आशीर्वादानं, युनूसभाईच्या दुआनं आज आम्ही या ठिकाणी जिंकलेलो आहे. सबके दिलों में थे उन्होंने, सबको दिलों पे राज करे उन्होंने. और उनका जो है तो बेनिफिट जो है तो युनूस भाई की वजह से सबको बेनिफिट मिला है. एक सामाजिक कार्यकर्ता थे. सामाजिक कार्यकर्ता सबके दिलों में बसे हुए थे. उनका बेनिफिट सबको मिला. अरे 96 की याद ताज़ा है. हाँ, जो उस वैसे ही था जज्बा 96 में चुन के लाए थे युनूस भाई को, उसी तरह उसको बच्चे को लाए चुन के. एक पैसा लेते हुए नहीं, बिगैर पैसे के. मोहब्बत साथ में थी. सबकी मोहब्बत साथ में थी. तो इसलिए विकास अच्छा करेंगे, विकास उससे ज्यादा करके बताएंगे. धन्यवाद. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.